जॉब 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 सुपरवायझर, सिक्युरिटी गार्ड, सफाई कामगार, कंपनीमध्ये काम. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडाण नाका. आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रश्न क्रमांक 9118. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी उत्तरं दिलेली आहेत आणि त्यामध्ये स्पष्ट अनियमितता झालेली आहे, विसंगत पद्धतीनं कारवाई झालेली आहे, निदर्शनास येत आहे. मी जो 1 नंबरला प्रश्न विचारला होता की तुकडेबंदी कायदा असताना जमिनीचे 16 तुकडे करून सदर जमीन खरेदी खात्यात बैलगोट्याकरिता खरेदी केलेली आहे का? माननीय मंत्री महोदयांचं उत्तर आहे की हो, हे खरं आहे. म्हणजे तुम्ही तुकडेबंदी असताना 16 तुकडे केलेले आहेत. आणि दुसरा प्रश्न आहे की मालेगावमध्ये स्टॅम्प वेंडर जाकीर व आरिफ अब्दुल लतीफ या दोन्ही साथीदारांनी मिळून जमिनीवर रहिवासी बांधकाम केले व त्याची विक्री करून खरेदीदारांची व शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे. आणि ह्याला उत्तर असं दिलं की बाबा DDR साहेबांनी सांगितलं की हे काय खरं नाही. आता त्याच्या पुढे गेल्यानंतर तिसरा प्रश्न आमचा असा आहे की जवळपास 1600 बैलगोट्यांची नोंद आहे आणि या बैलगोट्यांना तुम्ही बांधकाम परवाना देण्याची आवश्यकता होती आणि उत्तरामध्ये दिलं की आम्ही बांधकाम परवाना कुठलाही दिलेला नाही. आणि म्हणून माझं माननीय मंत्री महोदयांच्याकडं स्पेसिफिक प्रश्न आहेत. जर DDR साहेबांनी आपल्याला चुकीची माहिती दिलेली आहे, कारण तुकडेबंदी कायदे असताना 16 तुकडे केलेले आहेत, DDR यांच्यावरती काय कारवाई करणार? नंबर 1, मालेगावचे उपविभागीय अधिकारी आहेत, यांनी 16/3/2013 मौजे संगमेश्वर तालुका मालेगाव येथील गट नंबर अमुक अमुक ही वर्ग 2 ची जमीन त्यांनी 1 केलेली आहे. आणि हा जो त्यांचा निर्णय आहे तो निर्णय अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिनांक 14/2/2023 रद्द केला आहे. म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं परवानगी दिली होती, वर्ग भोगवटदार 2 ची जमीन 1 केली होती आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी रद्द केलेली आहे. आणि मग ही विसंगती आहे. माननीय उपविभागीय अधिकारी जे 2013ला होते त्यांच्यावरती आपण कारवाई काय करणार आहात? नंबर 1. नंबर 2, DDRने आपल्याला चुकीची माहिती दिली त्याबद्दल DDR वरती आपण कारवाई काय करणार आहात? आणि मग तुम्ही जे 2 जण आहेत ज्यांनी ही जमीन फसवून लोकांना दिलेली आहे त्यांच्यावरती आपण फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का? आणि ज्या जमिनीमध्ये जो ग्रीन बेल्ट होता, ग्रीन झोन होता, ज्याच्यामध्ये कुठलाही बांधकाम परवाना नाही, बांधकाम परवाना नसताना तुम्ही मान्य केलं की कुठलाही बांधकाम परवाना दिला नाही, तिथं अनाधिकृत बांधकाम केलेली आहेत, ती अनाधिकृत बांधकाम तात्काळ निर्गमित करण्याच्या सूचना आपण देणार आहात का? हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या सभागृहात आणला आहे. खरं तर मौजे संगमेश्वर येथील गट नंबर 114/अ आणि मौजे गुगळगाव येथील गट नंबर 253 असा हा 2 गट आहे. आणि अध्यक्ष महोदय, मुळात हा प्रश्न सुरू झाला या ठिकाणी जे आपण भूखंडाची अदलाबदली करतो, जमिनीची अदलाबदली करतो. अध्यक्ष महोदय, 2002चं परिपत्रक असं आहे की भूखंडाची अदलाबदली करायची असेल किंवा शेतीची अदलाबदली करायची असेल, तुम्हाला माझी जमीन, माझी तुम्हाला जमीन करायची असेल तर ती सलग असावी लागतं. पण आमचा हा महाशय जो आहे उदय किसवे ADO यांनी संगमेश्वरची जमीन गुगळगावला स्वॅप केली आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला स्वॅप केली, म्हणजे अदलाबदली केली. सलग असली पाहिजे ते परिपत्रक आहे, पण गावाच्या गावात बदलून टाकलं. आणि त्यामुळं उदय किसबे जो आमचे उपविभागीय अधिकारी आहे यांना आम्ही निलंबित करतो आहे आणि यांना निलंबित करून त्याची 1 महिन्याच्या विभागीय चौकशी करून पुढचे याची कडक शिक्षा याच्यावर आम्ही पुन्हा करणार आहोत. दुसरं अध्यक्ष महोदय, या ठिकाणी गोपीचंदजींनी सांगितलं जे सुरुवात इथं झाली आहे या जमिनीची, मग त्याचे 16 विभाग पडले, मग त्यावर जवळपास 272 त्या ठिकाणी तुकडे पडले. तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन झालं, MRTP कायद्याचं उल्लंघन झालं, विदाऊट TP या ठिकाणी
हे तुकडे झालेत गोपीचंदजी, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळं 258 दस्त या ठिकाणी नोंदणी करण्यात आले. ते अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यामुळं ह्या 2013 ते 19 या काळात 6 वर्ष काळामध्ये जे तिथले आपले मुद्रांकन अधिकारी होते, श्री भुरके आहेत, श्री गावित आहे, श्री कापडणे आहेत, श्री गुप्ते आहेत, श्री हिरे, श्री कळसकर, श्री मोतीराळे आणि वाणी या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत दस्त या ठिकाणी नोंदणी केली आहे. याचीही विभागीय चौकशी ज्या पद्धतीनं जे अधिकारी काम करतायत, तर हे सगळं आता स्पष्ट झालंय की यांनी चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केलेला आहे. तर यांच्यावर पण निलंबनाची चौकशी करा, निलंबनाची कारवाई करा आणि त्यांची चौकशी लावा, ही माझी मागणी आहे आपल्याकडं. अध्यक्ष महोदय, 8 अधिकारी आहेत. 2013 ते 19 या काळातल्या 8 या ठिकाणी मुद्रांक अधिकाऱ्यांनी या चुका केल्या आहेत. मी उपविभागीय अधिकारी ADOला निलंबित केला आहे. पण मला माननीय गोपीचंदजीला विनंती करायची आहे की या 7 दिवसामध्ये या 8 अधिकाऱ्यांनी कुठले कुठले दस्त कसे कसे त्या ठिकाणी चुकीचे नोंदवले आहे याची संपूर्ण विभागीय चौकशी करून, किंवा प्रायमरी, आता तर विभागीय चौकशीला वेळ लागतो, 1.5 महिना 2 महिने, प्राथमिक चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी याबद्दलची जी पुढची कारवाई ती पूर्ण करू, ती सभागृहाला मी जाहीर करील. पण आत्ता मात्र विभागीय चौकशी याची करून, पण उपविभागीय अधिकारी यांना मी निलंबित केला आहे. आणि या पूर्ण प्रकरणात स्टॅम्प व्हेंडर जाकीर, आरिफ अब्दुल लतीफ या 2 लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे जे गैरव्यवहार केले याच्यामध्ये साथ दिली आहे. त्यामुळं या गैरव्यवहारामध्ये जे लोक असतील त्या सर्वांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 6. सन्माननीय अध्यक्ष